नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. शेतकरी कर्जमाफीविषयी RBI कडून नवे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे आणि ते काय आहे ते सविस्तर आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी RBIचे जे काही मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात आल्यानुसार कोणत्याही बँकेला जबरदस्तीने कर्जमाफी देण्यासाठी नियमित कर्ज परतफेड करण्यालाही कर्जमाफी केली. तेवढाच रकमेचा जो काही लाभ असणार आहे तो लाभ आता देण्याचे बंधनकारक असणार आहे. सविस्तरमध्ये जाणणार आहोत परिपत्रकातील अटी, नियम, शर्ती काय आहेत, आपल्याला फायदा काय होणार आहे. ओके, तो चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करत जा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत असतात. मित्रांनो, की जे काही RBIचं परिपत्रक आलं आहे त्यानुसार जर विचार केला तर याही पूर्वी जाऊन 31 डिसेंबर 2024च्या परिपत्रक कर्जमाफी संदर्भात पूर्वीचा जो काही हा कायदा असून ही पी चिदंबरम जे काही होते ते अर्थमंत्री असताना तो कायदा देशाने स्वीकारला होता. त्यानंतर दिवंगत अरुण जेटली यांच्या सूचनेनंतर 2008 आणि 2018 या 2 वर्षामध्ये त्यात काही बदल झाले. राज्यांनी स्वतःची आर्थिक शिस्त राखावी असं या कायद्यामध्ये अपेक्षित होतं. जर तसं नाही केलं तर केंद्रीय पातळीवर जी मदत येते किंवा योजनांचा आर्थिक स्वरूपातील लाभ होतात ते मिळणार नाहीत असं तेव्हा ठरलं होतं. तो संदर्भ घेत सतत तुम्ही कर्जमाफी जेव्हा देतात त्यामुळे नैतिक आणि काही प्रश्न कसे निर्माण होतात यासह इतर काही मुद्दे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहेत. राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली म्हणून ती कर्जमाफी जशी तशी स्वीकारावी अशी सक्ती कोणत्याही बँकेला बंधनकारक नाही. उलट RBI असे म्हणते की तुमचं जे काही बोर्ड आहे, समजा आता महाराष्ट्र बँकेचं बोर्ड आहे किंवा युनियन बँकेचं बोर्ड आहे, SBIचं बोर्ड आहे, त्यांची धोरणं काय आहेत त्याप्रमाणे तुम्ही कर्जमाफी करायची आहे. दुसरी गोष्ट अशी की कोणत्याही बँकेला राज्य सरकारने सांगितलं म्हणून जबरदस्त कर्जमाफी देण्याचा प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेता येणार नाही. नियमित कर्जपुरवठा परतफेड करणारे जे काही लोक आहेत त्यांना तुम्हाला तेवढीच कर्जमाफी आणि लाभ जो काही असणार आहे तो द्यावा लागणार आहे. आणि म्हणूनच आता हे जे काही परिपत्रक जारी करण्यात आलं आहे याच्यातील जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे राज्य शासनाने अपेक्षित आहे की स्वीकारणं. राज्य सरकारची कर्जमाफी योजना राबवताना काय काळजी घ्या असं RBIने नमूद केलं आहे. कर्जमाफीच्या निधीसाठी आधी बजेटचं नियोजन करा आणि त्यानंतर ती कर्जमाफी द्या. असं कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जमाफी का दिली जाते याची स्पष्टता देखील राज्य सरकारने देणं अपेक्षित आहे. राज्य सरकार जेव्हा कर्जमाफी घोषित करतात तेव्हा ती सगळी कर्जमाफी प्रक्रिया फक्त 40 ते 60 दिवसांमध्ये पूर्ण करायची. बघा, 1.5 ते 2 महिन्यामध्ये पूर्ण करण्याची सक्ती आहे. कारण इतर वेळी ती आता 300 कोटींचा निधी दिला त्यानंतर 600 कोटींचा दिला असं काही करता येणार नाही. तसंच बँकांच्या शिवाय इथून पुढे कर्जमाफीची योजना अंतर्गत येणार नाही. बँकांना ठरवायचं आहे की अशा पद्धतीने आपण कर्जमाफीची योजनेमध्ये जायचं आहे की नाही, का मग सरकारच डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकेल. ह्या सगळ्या गोष्टी याच्यात क्लिअर आहे. कर्जमाफीची योजना झाली आणि समजा 2 लाखांचं कर्ज आहे परंतु 2 लाखांची पूर्तता होत नसेल तर ती संपूर्ण कर्जमाफी गृहीत धरली जाणार नाही. बँकांना कर्जदारांकडून म्हणजे ज्या काही केस असते शेतकऱ्यांना जे काही कर्ज वसूल करायचे आहे त्याबद्दल कायदेशीर अधिकार हा बाधित ठेवलेला असणार आहे. राज्य सरकारनं इथून पुढं मनाला वाटेल तेव्हा राजकीय फायद्यासाठी कर्जमाफी घोषित करताना बँकांना विचारल्याशिवाय या योजनेचा किंवा कोणत्याही योजनेचा लाभ देता येणार नाही. आणि ही एक चांगली गोष्ट आहे जे काही आत्ताचे सरकार असो किंवा पूर्वीचे जो कोणी असो, जे काही इलेक्शनच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका असो कोणत्याही निवडणुका असो त्या काळामध्ये प्रलोभनं देण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही तुम्हाला सरसकट कर्जमाफी देऊ, 7/12 कोरा करू, ही कर्जमाफी ती कर्जमाफी असं फक्त आश्वासनं देता नाही येणार. त्या आश्वासनं देण्याच्या आधी तुम्हाला राज्य शासनाच्या जे काही आता RBIचं जे काही परिपत्रक आलं आहे त्याच्यामध्ये बँकांना तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यावं लागणार आहे. तुमचा एक वेगळा बजेट तुम्हाला करून ठेवावं लागणार आहे आणि मगच तुम्हाला ती कर्जमाफी जाहीर करण्यात येणार असल्याचं इथे नमूद आहे. ही एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो. जे काही आपल्याला फसवत असतात, हे जे काही कोणतंही सरकार असो जे काही आपल्याला फसवत असतात, जे काही भूलथापा मारत असतात त्या भूलथापांना कुठंतरी आळा इथे बसणारे मित्रांनो. आणि एक चांगली माहिती देखील आहे. अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.